सुद्धा माझ्या बंधू सारखे आहे तुम्ही. आपलं तारुण्य या धर्ममंडपामध्ये चटई उचलल्याने शोभतं. आपलं तारुण्य वारकऱ्यांची सेवा केल्याने शोभतं. आपलं तारुण्य गणपती बाप्पाचं मंदिर झाडल्याने शोभतं. आपलं तारुण्य आई वडिलाची सेवा केल्याने शोभतं. वारकऱ्यांची सेवा केल्याने शोभतं. आपलं तारुण्य 10 रुपयाचा गुटखा खाऊन तंबाखू खाऊन कुठेही थुकल्याने शोभत नाही बरं. आपलं तारुण्य माय बापाला शिव्या दिल्याने शोभत नाही. आपलं तारुण्य आपल्याच धर्मावर टीका केल्याने शोभत नाही. आपलं तारुण्य शिक्षणाच्या वयामध्ये राजकारण्याची संगती केल्याने शोभत नाही. आपलं तारुण्य धर्ममंडपामध्ये सहभागी झाल्याने शोभतं. आणि महत्वाचं बोलतोय, तरुणांचं तारुण्य खरं तर तरुणपणामध्ये त्यागाने शोभतं आणि त्याग सुद्धा तरुणपणामध्ये शोभतो. लक्ष नाही का? म्हातारपणामध्ये त्याग होऊ शकत नाही. म्हातारपणामध्ये घरातले लोक आपल्याला किंमत देत नाही दादा, तर देवानं केव्हा जवळ घ्यावं आपल्याला. म्हणून तरुणपणामध्ये परमार्थ करून घ्या.